प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि वचनाला सुरुवात करतो. देवाच्या उपस्थितीमध्ये चालण्याचा जो आनंद असतो ना, तो भल्या भल्या जीवनामध्ये नसतो. मोशे 40 दिवस 40 रात्री त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये होता. जेव्हा तो त्या ठिकाणी त्या डोंगरावरून सिनाय पर्वतावरून जेव्हा खाली उतरून आला, तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं त्याच्या चेहऱ्याकडे इस्रायली लोक पाहू शकत नव्हते. ते त्याला म्हणाले की बाबा रे, तू आपलं डोळे जे आहे ते, आपलं तोंड जे आहे ते कपड्याने झाकून घे, कारण की तुझ्या चेहऱ्याकडे आम्हाला बघवत नाही. मग जो व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बसतो, ज्या गोष्टी तो देवापासून मिळवायचा प्रयत्न करतो, तो व्यक्ती असा आहे की तो आपल्या जीवनाद्वारे, आपल्या प्रत्येक गोष्टीद्वारे परमेश्वराला आदर देतो. तो आदर या करता देतो कारण की त्याची इच्छा आहे की त्याच्या जीवनाद्वारे परमेश्वर गौरविला जावा. प्रेज द लॉर्ड. कारण की आजकालची जी पिढी आहे ती नास्तिकतेकडे त्या ठिकाणी जात आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्याला सर्व गोष्टीची मोकळीक पाहिजे आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की परमेश्वराचा आत्मा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर येतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणाचा ताबा घेतो, तो व्यक्ती बदलून निराळाच व्यक्ती बनून जातो. आज ते निराळेपणाचं जीवन मंडळांमधून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कारण की मार्टिन लुथरनी सांगितलेली एक गोष्ट जी आहे ती आजही मंडळांमध्ये घडत आहे आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की अंतिम दिवसांमध्ये पुष्कळांचं प्रेम जे आहे ते थंड होईल. का थंड होईल? त्याचं कारण आहे अनीती वाढल्यामुळे. प्रेज द लॉर्ड. पूर्वीच्या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा आमचे आई वडील जे आहे, आजी त्या ठिकाणी वृत्तपत्र जे न्यूजपेपर तुमच्याकडे येतात ते वाचायचे आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं असायचं, रागाच्या भरामध्ये कोणीतरी त्या ठिकाणी एकमेकाची हत्या केली तर त्यांना वाचून ते त्यांचं अंतःकरण तुटायचे. पण आज बघा, रस्त्यावर त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले किंवा कोणाचं त्या ठिकाणी खून झालेला, अशा प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी पडलेल्या असताना देखील आजही लोकांचं मन जे आहे ते त्यांच्याविषयी तरच त्या ठिकाणी त्यांना वाटत नाही, ते व्याकुळ होत नाही. ते म्हणतात हा मरू पडतो. पण असा स्वभाव जो आहे तो ख्रिस्ताने आम्हाला दिलेला नाही. प्रभू म्हणतो उत्तम खरा शेजारी कोण आहे, विचारलं ना शिष्यांनी. आणि मग ते गाणं आम्ही गातो, करुणी बाजार एक प्रवासी परतला आपल्या घरी, लुटारूंनी मारिला वाटेवर. अरे त्या वाटेने जेव्हा त्याला मारलं होतं ना, तर त्या वाटेने लेवी आला, याजकही आला. त्यांनी पाहिलं, अरे अर्धा मेला होता. है ना, देवाचे लोक आहेत ना, देवाचे लोक स्वतःला त्या ठिकाणी नियमशास्त्राचे अभ्यासक म्हणणारे लोक आहे ना. बायबल खंडन करता अशा ढोंगी लोकांचं, बायबल निषेध करता अशा लोकांचा. कारण की बायबल स्वतःला असं सजवतात की यांच्याकडे पाहून लोक म्हणायला पाहिजे वा वा वा, परंतु आतमध्ये ते कसे भरलेले आहे, दुर्गंधीने भरलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, लेवी आला, याजक आला, पाहिलं त्याने आणि त्याच्याकडे तोंड फिरून ते निघून गेले. परंतु त्या ठिकाणाहून एक शम्रोनी आला. शम्रोनी कोण आहे? एका यहुद्याच्या दृष्टीने सर्वात खालच्या जातीचा आणि शत्रू त्या ठिकाणी शम्रोनी असा व्यक्ती आहे ज्याला यहुदी लोक दारात सुद्धा उभे करत नव्हते. पण तो व्यक्ती तिथे आला आणि तो आल्यानंतर त्याने पाहिलं, त्याने त्याला उचललं, आपल्या गाढवावर घेतलं, उतार शाळेमध्ये घेऊन गेला. त्याच्या जखमांचा त्या ठिकाणी त्याला त्या जखमा पुसल्या, त्याचा इलाज केला आणि पैसे देऊन गेला. पुढच्या राहिलेले पैसे मी पुढच्या वेळेस येऊन देईल असं सांगितलं. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं खरा शेजारी तोच आहे जो आपल्या लोकांसाठी, आपल्या नाही अन्य लोकांसाठी सुद्धा देवाला मध्यस्थी करतो. हालेलुया. रस्त्याने जाता जाता असे कित्येक समय असे प्रसंग येतात आमच्या समोर, काय की अनोळखी व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी असंच बोलून जातो, काय चाललं, बरं आहे का. पण आम्ही कधी त्या ठिकाणी फक्त तोंडापुरतं म्हणतो, पण कधीच असं म्हणत नाही की प्रभू या व्यक्तीचा ताबा घे. दुःखाची गोष्ट आहे. सेवा न वाढण्याचं कारण काय आहे? आज मंडळांमध्ये लोकांची भर न पडण्याचं कारण काय आहे? मी तुम्हाला सांगतो, मी कोणाला दोष देत नाही, मी कोणाला ब्लेमही करत नाही, परंतु जेव्हा आरशासमोर मी उभा राहतो की मी त्या ठिकाणी एक गोष्ट नेहमी स्वतःला सांगतो की प्रभू तुझं कार्य होण्यासाठी बाधा जर कोणी असेल तर मी स्वतःला म्हणतो. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांकडे बोट करणं फार सोपं आहे, स्वतःकडे बोट करणं फार मुश्किल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्हाला त्याच गोष्टी शिकायच्या आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही बाप्तिस्मा घेतलेले लोक आहोत. आमेन. आणि पुष्कळ लोकांना मी या जगामध्ये पाहिलं ज्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्यांनी ते चर्चला येतात आणि त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ सारे देवबापाने महत्कृत्य केले. आणि अशा एका स्थितीमध्ये असं फार क्वचित झालेलं असं पाहायला मिळतं की ते लोक देवाला सोडून गेले. क्वचित झालेलं पाहिजे. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतल्यानंतर असे फार मोजके लोक आहे जे प्रभूला सोडून गेले. जसं आम्ही शुक्रवारी पाहिलं, देमास जो आहे संसाराचा ऐक सुख प्रिय मानून देवाला सोडून गेला. प्रेज द लॉर्ड. आम्ही सकाळी सकाळी मला लय आनंद होतो त्या दिवशी. सकाळी तर मला एवढा आनंद झाला, 48 जण त्या ठिकाणी सकाळी ऑनलाईन प्रार्थनेला होते. म्हटलं देवबापा तुझ्या नावाला धन्यवाद की आजकाल लोक झोप मोडायला सुद्धा लागले. कारण की बायबल सांगतं जसजसा प्रभूच्या आगमनाचा दिवस जवळ येताना तुम्ही पाहाल तसं तुम्ही काय करा, अधिकाधिक सहभागिता करा.
देवाच्या वचनाद्वारे एकमेकांना बोध करा. काही काही त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही करतो ना प्रार्थना. अरे करता, पण सहभागिता कोणासोबत आहे? मंडळी सोबत आहे ना. तुमची वैयक्तिक प्रार्थना बघा, दानिएल जो आहे तो 3 वेळा प्रार्थना करायचा. यरुशलेमाच्या त्या ठिकाणी यरुशलेमाकडे जी खिडकी उघडणारी होती त्याच्याकडे पाहून तो 3 वेळा प्रार्थना करायचा. आजही मंडळांमध्ये त्या ठिकाणी वैयक्तिक प्रार्थना आमची कशी असते की आम्ही 5 मिनिटाची प्रार्थना करतो, 2 मिनिटाची प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी संपून टाकतो. हे माझ्यासोबतही घडतं. कारण की कधी कधी आम्ही जगाच्या गोष्टींना प्राधान्य इतकं देतो का आम्हाला समजतच नाही आम्ही काय करत आहोत. आणि बायबल सांगतं सैतान या दिवसांमध्ये मंडळीचं प्रेम जे आहे ते ख्रिस्ताविषयी थंड करण्याचा प्रयत्न करताय. मग तो तुम्हाला कशामध्ये अटकवणार? संसाराच्या चिंता, लेकराचे लग्न होतील का नाही, लेकरांचं शिक्षण सक्सेस बनायचं आहे, त्यांना त्या ठिकाणी कामाला लावायचं आहे, लेकरं कामाला लागतील, ते आम्हाला पैसा लावतील, ते आम्हाला त्या ठिकाणी आमची परिस्थिती सुधरून जाईल, आमच्या गरिबीचे दिवस बदलण्यासाठी देवाने आमच्या लेकरांना तयार केलेलं आहे. परंतु बायबल सांगतं परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक जे आहे ते कधी असा विचार करत नाही, कारण की भविष्याच्या हातामध्ये आम्हाला देण्यासाठी काय आहे आम्हाला माहिती नाही, परंतु आमचं भविष्य कोणाच्या हातामध्ये आहे हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण की आमचं भविष्य लिहिणारा आमचा प्रभू येशू आहे. तुमचा प्रभू आजमध्ये तुमचे 60 वर्षानंतरचं जीवन पाहणार आहे. मानव प्राण्याचं आयुष्य 70 वर्ष शक्ती असल्यास 80 वर्ष आहे. त्याच्या जीवनाचा डामडौल त्या ठिकाणी फार वेळा राहत नाही बरं का. हे शरीर जे आहे ते दिसायला फार सुंदर वाटतं, परंतु कालांतराने याला सुरकुत्या पडायला लागतात. सुरकुत्या पडल्यानंतर लोक त्या ठिकाणी म्हणतात आता तुम्ही म्हातारे झाले. अरे तरुण लेकरांचे केस जेव्हा पांढरे होतात तर मला लोक त्या ठिकाणी म्हणतात दादा तू आता म्हातारा झाला. अरे ठीक आहे. मग मी त्यांना सांगतो जेव्हा त्या ठिकाणी पिकलेल्या केसाचा व्यक्ती तुझ्या समोर येईल तेव्हा तू उठून उभा राहा, त्याचा सन्मान कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे, कारण की देवाचं वचन सांगतं की एकदा ख्रिस्त येशूचा त्या ठिकाणी अनुभव घेतल्यानंतर बघा स्तोत्रकर्ता म्हणतो ना, आम्ही गाणं गातो चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला. दाविदाने टेस्ट केलं होतं, परिस्थितीमध्ये पाहिलं. ते कालवनासारखं टेस्ट नाही केलं त्याने, लगेच घेतलं कालवनाची चव घेतली आणि लगेच हे करून पाहिलं, असं नाही टेस्ट केलं त्याने. अनुभवातून त्याने त्या ठिकाणी परमेश्वराला पारखलं. आज तुमच्याकडे माझ्याकडे अनुभव काय येत नाही माहितीये का? कारण की आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, जेमतेम विश्वास ठेवतो. केलं तर प्रभू, नाही केलं तर काही खरं नाही. जगाच्या गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर फार कमी असा आकडा आहे की जे लोक बाप्तिस्मा घेऊन प्रभूचा स्वीकार करून उद्धाराचा आनंद घेऊन घेतल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर मूर्तीपूजेमध्ये, पापामध्ये, व्यभिचारामध्ये, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी पुन्हा माघारी गेले. हा फार छोटासा आकडा आहे जगामध्ये. परंतु देवाचं पवित्र वचन त्याच्या वचनाद्वारे आम्हाला बोध करू इच्छितो की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रभूमधून त्या ठिकाणी जेव्हा आम्ही माघारी जातो, जेव्हा आम्ही पाप करतो, अपराध करतो, कोणत्याही प्रकारची गोष्ट जी देवाला आवडणारी नाहीये ती गोष्ट जेव्हा आम्ही त्या ठिकाणी करतो तर ती गोष्ट आम्हाला कमी दंडित करते. त्या गोष्टींमुळे आमच्या जीवनामध्ये कमी दंड येतो, आमच्या जीवनामध्ये कमी शिक्षा होते. परंतु एक अशी गोष्ट आहे ज्या बायबलमध्ये तिला त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी फार मोठा दंडास त्या ठिकाणी कारणीभूत असं मानलं जातं. ते देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की तू आपल्या बोलण्यामुळे त्या ठिकाणी दंडित होशील. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आमच्या बोलण्यामुळे आम्ही काय होतो? जास्त दंडित होतो, शिक्षेस पात्र होतो बरं का. कारण की बायबलमध्ये नीतिसूत्र 18:21 मध्ये लिहिलेलं आहे जिभेच्या हाती काय आहे? जीवन आणि मृत्यू दोन्ही आहे. तिची आवड धरणारे तिचं काय करतात? फळ भोगतात. याकोब फार सुंदर लिहितो. याकोबाच्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे? जिभेच्या मुख, तुमच्या मुखामध्ये काय आहे? शाप आशीर्वाद दोन्ही आहे. प्रेज द लॉर्ड. जीवन मृत्यू दोन्ही आहे. बायबल आम्हाला त्याच गोष्टी सांगतं की आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही दंडित होतो ते आमच्या बोलण्यामुळे होतो. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये सांगतं की आम्ही ज्याही गोष्टी आपल्या जीवनामध्ये करत आहोत त्या केवळ आणि केवळ देवाच्या गौरवासाठी कराव्या अशी देवाची इच्छा आहे. अरे बायबल तर हेही सांगतं की तू आपल्या बंद खोलीमध्ये राजाविषयी काही बोलू नको. नाही तर असं नाही व्हावं का जेव्हा तू त्या बंद खोलीमध्ये राजाविषयी त्याला शिव्याशाप देत असशील आणि आकाशातून त्या ठिकाणी तुझ्या घरावरून एखादा पक्षी जात असेल आणि न्यायाच्या दिवशी तो पक्षी तुझ्या विरोधात त्या ठिकाणी देवासमोर साक्ष देईल. परमेश्वर हा बोलत होता. प्रेज द लॉर्ड. तो मला पक्षी कसं काय बोलत? अरे मला माझी गाढवी बोलू शकते, पक्षी नाही बोलू शकत का? हालेलुया. बोलू शकते ना. काय होऊ शकतं?
देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या मुखामध्ये जे आहे ते आशीर्वाद ठेवलेले आहे, आमच्या मुखामध्ये जे आहे ते शाप ठेवलेले आहे. आणि बायबल सांगतं जे त्याचा वापर करायला शिकले ना ते त्याचं फळ भोगतात. आमेन. विचार करा, जे तुम्ही बोलता तुम्हाला वाटतं का ते नष्ट होईल म्हणून? फार सोपं आहे ना एखाद्याला वेडं बोलणं, फार सोपं आहे ना एखाद्या विषयी त्या ठिकाणी कमेंट पास करणं, फार सोपं आहे ना एखाद्याचा न्याय करणं. परंतु तुम्हाला वाटतं जर तुम्ही देवाचे अभिषिक्त लोक आहात, जर तुम्ही देवाच्या वचनानुसार चालणारे त्याचे उपयोगी पात्र आहात, तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले आहात, देवाच्या अनुभवामध्ये तुम्ही चालत आहात, तुमच्या जीवनामध्ये देवाने चांगले चांगले अनुभव दिलेले आहे, अशा एका स्थितीमध्ये जे काही शब्द तुम्ही आपल्या मुखातून उच्चारता तुम्हाला वाटतं ते शब्द नष्ट होतील म्हणून? बिलकुल नाही होणार. का नाही होणार? कारण की बायबल आम्हाला सांगतं तुमच्या शब्दांमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्यांना, तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, म्हणून जपून शब्द वापरा. म्हणा, पुढचं नाही म्हटले, वाह, अरे म्हणा जपून शब्द वापरा. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या अति बोलण्यामुळे आम्ही काय होतो? दंडित होतो. आता विचार करा, जास्त बोलण्यामुळे काय होतं? जास्त गप्पा जे करतात ना त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक निघून जातोय. मी क्लिअर सांगतो, बायबल त्याला सांग. अति बोलण्यामुळे तुमच्या जीवनातला पवित्र आत्म्याचा अभिषेक जो आहे तो काय होतो? पाळक साहेब, आम्ही तो देवाची वचनच बोलतो ना हो. देवाची वचनं किती बायबलमध्ये लिहिलेले बरं का ब्रदर, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. येशूने म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याजवळ कोणालाही जाता येत नाही. ऐका ना, तुम्हाला सांगायचंच राहिलं ते, हे वचन झालं असं म्हणत होते. हा का? काय म्हणले? बसले तिथं, आम्ही दोघं नवरा बायको तिथं बसलो आणि त्यांच्या काय गप्पा चालू झाल्या आणि वचन कुठं राहिलं? वचन मागत राहिलं आणि व्यर्थच गप्पा चालल्या. आणि जसं जसं बोलत राहिले, असं बोलत राहिले, मग असं म्हणली ती, असं म्हणलं तो, असं म्हटले, आणि त्याच्यामध्ये एवढं यांचं त्या ठिकाणी. आणि बोलता 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 कधी अभिषेक निघून गेला कळालंच नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी अति बोलण्यामुळं आमच्या जीवनामधला पवित्र आत्म्याचा अभिषेक जो आहे तो निघून जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, व्यर्थ बोलणं कमी करा, त्याच्याविषयी बोलणं बंद करा. बायबल सांगतं की उठता बसता कशाविषयी बोलायचं आहे? वचनाविषयी बोलायचं आहे. बाळक साहेब, एवढं बोर जीवन कशाला प्रभूमध्ये? अरे बोर जीवन नाही येते, ते आनंदाचं जीवन आहे. जो व्यक्ती त्याच्याविषयी बोलतो त्याच्या जीवनातल्या गोष्टी त्या ठिकाणी बदलायला सुरुवात होता. पण आम्हाला बदलायचंच नाहीये तर कसं काय व्हायचं? प्रेज द लॉर्ड. बदल नको आहे ना. आम्हाला वाटतं सगळं जे लोक करतात आम्हाला तसं करायचं, आणि जर लोकांसारखं केलं नाही तर लोक कसं काय आम्हाला स्वतःचं म्हणतील? अरे देवाचं पवित्र वचन सांगतं एका व्यक्तीने देश बदललाय, आणि आम्ही एक स्वतःला असे समजतो का? आम्हाला वाटतं का आम्ही जसं काय जगा वेगळे? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी चांगलं आहे. बायबल सांगतं मनुष्याच्या नियंत्रणामध्ये सगळं काही आहे. त्याच्या तोंडामध्ये त्याचे आशीर्वाद आहे, त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी शाप आहे. साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी दिलेल्या आहे. परंतु अशा एका स्थितीमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की बायबल आम्हाला त्या ठिकाणी काय सांगतं. जे काही आम्ही बोलतो ते मोजून मापून बोलायचं आहे. कारण की जर आम्ही आमच्या मुखाद्वारे काही वाईट बोलतो तर आम्ही दुष्टाला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याची संधी देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बायबल वाचता, तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले आहात, जर तुम्ही त्या ठिकाणी प्रभू सोबत इमानदारीने चालणारे लोक आहात, तर मी तुम्हाला सांगतो तुमचे शब्द जमिनीवर पडून कधी नष्ट होणार नाही. तुमच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. तुमच्या शब्दांमध्ये ज्या काही गोष्टी दडलेल्या आहे, परमेश्वर म्हणतो ते त्या गोष्टींना पूर्ण करील. प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? नाही समजत? पुष्कळ लोकांची जीवनाची अवस्था अशीच आहे ना, कधी कधी आजारी पडतात. पाळक साहेब आता काय खरं नाही, आम्ही बरेच होणार नाही, एक चुकीचा रिपोर्ट आल्याने असं थोडी होईल का तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी औषध गोळ्या घ्यावा लागतील? प्रेज द लॉर्ड. येतात ना लोक, पाळक साहेब माझ्या लेकराला त्या ठिकाणी बरं करावं. आता पाळक साहेब काय करणार आहे? इंजेक्शन घेऊनच बसलेले. काय दुखतं रे? असं आहे का? आरोग्य देणार कोण आहे? हॉस्पिटलमध्ये लिहिलं होतं ना, सीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये काय लिहिलेलं आहे की आमचं काम आहे उपचार करणं. आरोग्य देणार कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. एका लेकराला एक बहीण त्या ठिकाणी देवाच्या दासाकडे घेऊन आली आणि त्या ठिकाणी रिपोर्ट घेऊन आली. त्या लेकराची रिपोर्ट घेऊन आल्यानंतर पाळक साहेबांना दाखवले. पाळक साहेब बघा रिपोर्ट, आणि त्या पाळक साहेबांनी त्या ठिकाणी त्या लेकराला रिपोर्ट पाहून त्या ठिकाणी थोडेसे क्रिटिकल रिपोर्ट होते.
आणि रिपोर्ट त्या ठिकाणी दाखवल्यानंतर पाळकसाहेब म्हणाले, काय रे बाळा, काय झालं तुला? ते लेकरू काय म्हणतं पाळकसाहेबाला, ते म्हणतं काय नाही झालं मला, ते मशीन चुकीचं होतं, ते मशीनच खराब होतं म्हणून ते असे ते रिपोर्ट दिले. अरे त्याने ऍक्सेप्टच केलं नाही ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे काही स्वीकारता, बायबल सांगतं तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. एक खराब रिपोर्ट आल्याने असं थोडी होणार आहे की तुमच्या जीवनामध्ये सारच खराब होईल. एकदा तुमच्या जीवनामध्ये अपयश काय आलं का तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी काय अपयशीच राहाल असं थोडी आहे. अरे आम्हाला शिकवलं जातं ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. 10 पायऱ्या चढलो तरी अपयश यशाची पहिलीच पायरी आहे. प्रेज द लॉर्ड. अरे थॉमस एडिसननी 1000 वेळा प्रयोग केला. किती वेळ केला? 1000 वेळा प्रयोग केला. थकला का तो? सोडलं का त्याने? केलं का? सोडलं का तो? म्हणाला आता काय, 1000 वेळा प्रयोग करून सुद्धा त्या व्यक्तीने हार नाही मानली. 1001 वेळा त्याला त्या ठिकाणी यश मिळालं. आणि आम्ही म्हणतो काय देवा, एवढ्या प्रार्थना केल्या. अंकल डीजीएस दिनकरन भारतातले एक फार देवाचे महान सेवक आहे. जगातल्या जागतिक लिस्ट मध्ये ना अंकल डीजीएस दिनकरनचं नाव आहे. त्यांचे मुलगा त्या ठिकाणी पॉल दिनकरन आता सेवा करतात. अंकल डीजीएस दिनकरन जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे होते, यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने तेव्हा यांची प्रार्थना ऐकली नाही. यांची मुलगी त्या ठिकाणी ते नंतर झालं, परंतु हे त्या ठिकाणी आत्महत्या करायला निघाले. त्यांच्या चुलत्याने त्यांना सुवार्थ सांगितली आणि चुलत्याने सुवार्थ सांगितल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला. 3-4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष रडून प्रार्थना करायला लागले. एक वेळी इतके वैतागले आणि त्या ठिकाणी ते देवाला काय म्हणता, हे देवा, एक तर तुम्हाला येऊन भेट नाही का आजच त्या ठिकाणी मी माझा प्राण जो आहे तो सोडून देतो, नाही तर मला मारून टाक. तुम्हाला माहित आहे त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आल्यानंतर त्या उपस्थितीमध्ये देवापाने त्याला काय सांगितलं माहित आहे तुम्हाला? त्या 7 वर्षांमध्ये जेवढ्या प्रार्थना त्यांनी केल्या ना, त्या सगळ्या ॲज इट इज प्रार्थना त्यांना सांगितल्या, या प्रार्थना केल्या, या आणि बघ मी तुझ्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या प्रार्थना त्या ठिकाणी ऐकल्या जात नाही? प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते लोक देवाला पाहतील. जर देवाला पाहायची इच्छा आहे, देवाला अनुभवण्याची इच्छा आहे, जर देवाला त्या ठिकाणी चाखण्याची इच्छा आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये चालण्याची इच्छा आहे, तर आम्हाला स्वतःचं मन त्याकरता तयार करावं लागेल. कोणाच्या सांगण्याने ख्रिस्त कळत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुमच्यासाठी कोणी ना कोणी माध्यम वापरतो की कोणाच्या द्वारे तुम्हाला देवाचं वचन कळावं, परंतु ते वचन कळाल्यानंतर त्या वचनाला वळण कसं द्यायचं याचं मार्गदर्शन तुम्हाला पवित्र आत्म्याकडून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. किती सुंदर गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही बोलतो, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी चला ठीक आहे ना, स्वप्न पडतात लोकांना. बाळक साहेब मला रात्री स्वप्न पडले आणि माझ्या हाताला असा साप गुंडाळला होता. मी म्हटलं चावला का? नाही गुंडाळला होता. बाळक साहेब आमचा त्या ठिकाणी आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि अचानक एक मोठा त्या ठिकाणी पक्षी आला आणि त्याने आम्हाला उचलून नेलं. स्वप्न पडतात लोकांना, आहे ना. मी तुम्हाला सांगेल, कोणताही स्वप्न पडेल, कोणताही विचार नकारात्मक तुमच्या बुद्धीमध्ये जेव्हा येईल, तर देवाचं पवित्र वचन सांगतं की तुम्हाला त्याला स्वीकारायचं नाहीये, त्याला बोलायचं नाहीये, तर तुम्हाला त्याला येशूच्या नावामध्ये रद्द करायचं आहे. हालेलुया. पण ज्या गोष्टीमध्ये तुमचा फायदा होत आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला असं वाटत आहे की परमेश्वर तुम्हाला उंच ठिकाणी नेत आहे, तुम्हाला त्या गोष्टी कशा स्वीकारायच्या आहे? हो आणि आमेन मध्ये स्वीकारायच्या आहे. तुम्ही पाहिले, तुम्ही हजारो लोकांसमोर उभे आहे आणि प्रभूचं वचन त्या ठिकाणी गाजवत आहे, तर हो आणि आमेन म्हणायला पाहिजे. आणि तुम्ही तिथं म्हणता आणि कसं काही शक्य आहे पाळक साहेब, आपलं काय, आपण काय. प्रेज द लॉर्ड. तो मोशे तेच म्हटला होता ना प्रभूला, म्हटला होता का नाही? जेव्हा इस्रायली लोकांनी त्या ठिकाणी कुरकुर केली, काय म्हणे, आम्ही तिकडे लसूण, अद्रक, कांदे, कोथंबीर, मिरच्या, अजून काय मटण पिटण खात होतो, सगळं खात होतो, इकडं काय अन्न खायला आणलं, आम्हाला मटण खायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आजही लोक त्या ठिकाणी पुष्कळ ठिकाणी जातात ना, जाता की नाही? आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं की इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी कुरकुर केली आणि मोशे त्या ठिकाणी म्हणाला, हे प्रभू, समुद्रातले सारे मासे त्या ठिकाणी जर आणले तर यांना तेही पुरणार नाही. तर प्रभू त्याला म्हणतो, हे मोशे, तू माझ्या सामर्थ्याला त्या ठिकाणी मर्यादा घालू नको. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाच्या सामर्थ्याला मर्यादा नाही घालायची, कारण की परमेश्वर जो आहे तो प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी असीमित परमेश्वर आहे, तो काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो होईन का नाही, होईन का नाही, होईन का नाही, कारण की बायबलमध्ये वचन आहे ना, बलाने ना पराक्रमाने, परंतु परमेश्वराच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होते आणि होणारच. हालेलुया.
म्हणून तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जर चांगले स्वप्न आले तर त्यांना काय करायचं आहे, हो आणि आमेन मध्ये स्वीकारायचे आहे. जर नकारात्मक विचार आलेले आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे, येशूच्या नावामध्ये काय करायचं आहे, रद्द करायचं आहे. पण समस्या हीच आहे, आम्ही स्वतःविषयी चांगलं बोलतच नाही. बोलतो कधी, स्वीकारतच नाही ना. मी तुम्हाला सांगतो, या पुलपीटवरून किती मोठा देवाचा दास आला, कितीही मोठा देवाचा दास येऊ द्या बरं का, कितीही मोठा येऊ द्या, आणि जेव्हा तो या पुलपीटवरून तुमच्यासाठी काही आशीर्वाद बोलेल ना, ते तुमच्या जीवनामध्ये तोपर्यंत लागू नाही होणार जोपर्यंत तुम्ही ते स्वीकारत नाही. प्रेझ द लॉर्ड. मी जर तुम्हाला म्हणतो ना, तुम्ही राजकीय याजकगण पवित्र प्रजा त्याच्या कुर्णातील कळ पाहता, तुम्हाला आमेन म्हणायचं आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही आमेन म्हणता, जेव्हा तुम्ही हो आणि स्वीकारता, तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये लागू होतात. प्रेझ द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, कारण की देवाची परिपूर्ण ग्रहणीय, त्याला आवडणारी इच्छा हीच आहे की त्या गोष्टींमध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे की आम्हाला या जगाबरोबर समरूप नाही व्हायचं बरं का. या जगाबरोबर बिलकुल समरूप नाही व्हायचं, कारण की ख्रिस्ताचं वचन सांगतं की आम्हाला वचनाद्वारे स्वतःच्या अंतःकरणाचं नवीनीकरण करायचं आहे. मला एक गोष्ट कळते, जो व्यक्ती याला वाचतो त्यालाच ते ख्रिस्ताची ओळख होईल ना. जो याला वाचणार तो नावच ठेवणार आहे. जगाची रीत आहे ना, पायी चालू देत नाही, घोड्यावरही चालू देत नाही. हालेलुया. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. बघा, मरियेकडे जेव्हा देवाचा दूत आला, मरिया कोण होती, प्रभू येशूची आई होती ना, जिच्याद्वारे त्या ठिकाणी ती माध्यम होती, कुमारिका होती, आणि देवाचा आत्मा तिच्याकडे आला. त्या ठिकाणी देवाचा आत्मा तिच्यावर आला. देवाचं पवित्र वचन सांगतं की गॅब्रिएल दूत त्या ठिकाणी तिच्याकडे आला आणि तिला म्हणाला की स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस, आणि तिला सांगितलं प्रभू येशूचं त्या ठिकाणी. तर मरिया त्या ठिकाणी असं नाही म्हणाली का, हे कसं शक्य आहे. ती म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे असं हो. इन शॉर्ट ती म्हणत आहे की प्रभू मी स्वीकार करते, हो आणि आमेन, असंच हो. आणि बायबल सांगतं पुढच्या याच्यामध्ये पहा, मरियेच्या पोटी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमच्या मनामध्ये जेही नकारात्मक विचार येतात, त्या प्रत्येक नकारात्मक विचारांना येशूच्या नावामध्ये रद्द करायचं आहे, परंतु चांगल्या विचारांना स्वीकारायचं आहे, हो आणि आमेन मध्ये आम्हाला कबूल करायचं आहे. प्रेझ द लॉर्ड. ही गोष्ट आम्हाला जाणणं गरजेचं आहे, कारण की आमच्या जीवनामध्ये अनुवाद 27 मध्ये याप्रमाणे लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी काही शापित वचन लिहिलेले आहेत. जो कोणी आपल्या आईवडिलांचा आदर करत नाही, जो कोणी आपल्या आईवडिलांचा त्या ठिकाणी तुच्छ समजतो, तो शापित आहे. आणि तेव्हा मंडळीने आमेन म्हणावे, लिहिलेलं आहे ना. म्हणजे जेव्हा मोशे त्या ठिकाणी त्यांच्या समोर काहीतरी वाचत होता, ज्या गोष्टी त्या ठिकाणी तो म्हणत होता की एखादा व्यक्ती स्वतःच्या आईवडिलांना तुच्छ समजत आहे आणि त्याला त्या ठिकाणी शापित म्हणावं, म्हणजे त्या गोष्टी जेव्हा मंडळी आमेन म्हणेल, जेव्हा सर्व लोक आमेन म्हणतील, तर ती गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होईल. प्रेझ द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जिथे दोघे आणि तिघे माझ्या नावाने एक मन होऊन प्रार्थना करते तिथे माझी उपस्थिती आहे, कारण की परमेश्वर ते गोष्टी करण्यासाठी तयार आहे. प्रेझ द लॉर्ड. पेत्रबंदी शाळेमध्ये होता, मंडळी कुठे प्रार्थना करत होती, घरामध्ये प्रार्थना करत होती. आणि जेव्हा मंडळीने प्रार्थना केली तेव्हा पेत्राचे बंदिवासाचे जे काही द्वार आहे ते आपोआप त्या ठिकाणी त्या बेड्या ज्या आहेत त्या उघडल्या गेल्या. प्रेझ द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की जेव्हा त्या ठिकाणी जर शापाविषयीचे वचन त्या ठिकाणी शाप दिल्यानंतर, ते आमेन म्हटल्यानंतर तो शाप त्या जीवनामध्ये जर लागू होऊ शकतो, तर विचार करा, आशीर्वाद दिल्यानंतर ते आशीर्वाद लोकांच्या जीवनामध्ये लागू होणार नाही का? लागू होतील ना. प्रेझ द लॉर्ड. अरे तुम्हाला असं चालता बोलता एखादा कुणी जर म्हणलं ना, हा आता लय मोठा झाला, आमेन म्हणा. आता त्याला स्वतःला शहाणं समजायला लागलं, आमेन म्हणा. हा आता तो मोठा माणूस झाला ना, त्याच्याकडे सारा आला ना, आमेन म्हणा. प्रेझ द लॉर्ड. अरे टोमण्यामध्ये सुद्धा एखाद्याने तुम्हाला जर काही म्हटलं तर त्याला म्हणा आमेन. एखादं येऊन म्हणतो ना, तू काय स्वतःला अंबानीपेक्षा जास्त समजायला लागला का, तुला काय अंबानी आहे का, आमेन. अंबानी तर नाही, पण ज्या असेल तर नाव आहे ना, स्वप्नील पवार आहे. स्वप्नील पवार नाव कशाला दिलेलं आहे, देवाने मला दिलेलं आहे. त्याच्यासारखा नाही पण त्याच्यापेक्षा मोठा आहे, कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे, तुझ्या बदल्यामध्ये सबाकुश आणि मिसर मी देतो. कारण की सबाकुश आणि मिसराचा जर इतिहास पाहिला तर जगातलं सर्वोत्तम सोनं, सगळ्यात सर्वोत्तम घोडे, आणि त्या ठिकाणी सर्वात चांगल्या ज्या खाणी त्या ठिकाणी आहे, जिथून त्या ठिकाणी खनिज संपत्ती निघते त्या ठिकाणी आहे. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं याची किंमत एका बाजूला आहे आणि तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. म्हणजे परमेश्वर तुमच्या बदल्यामध्ये जगाला सोडायला तयार आहे. प्रेझ द लॉर्ड. हे प्रेम आहे, याला म्हणतात प्रेम. प्रेझ द लॉर्ड. हा, मी देवासोबत करार करतो, तू जर हे दिलं तरच मी मानेन तू खरा आहे का, तू जर खरा देव असशील तर हे करून दाखव. मागच्या आठवड्यामध्ये त्या आंटी आल्या होत्या ना, त्या सिस्टर आल्या होत्या.
ते काय म्हणाले, देवा मला तुझ्याकडून काही चमत्कार वगैरे पाहिजे नाही, पण माझ्या घरच्यांना त्या ठिकाणी जाणू दे, त्यांना समजू दे की तू कोण आहे, तू काय करू शकतो. हा जो गर्भ त्या ठिकाणी खराब झाला होता, परमेश्वराने त्या ठिकाणी सर्व रिपोर्ट नॉर्मल करून टाकले. आणि जेव्हा डिलिव्हरी होती त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे पती जे आहे, जे नास्तिक होते, जे देवाला मानत नव्हते, ते त्या ठिकाणी एकदम हे होते. त्यांनी तिथं गुडघे टेकून त्या ठिकाणी म्हणायला लागले की प्रभू तू चांगलं कर, आजपासून मी रोज एक वचन वाचेन, रोज एक अध्याय वाचेन. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनाद्वारे लोकांना ख्रिस्त दाखवा ना. नाही तर काय, आमच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी काय काय दडलेलं आहे आम्हालाच माहिती नाही. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे का सकारात्मक गोष्टी आम्हाला बोलायच्या आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काही जण आपल्या लेकरांना काय म्हणतात, सैतान म्हणता ना, नाही म्हणायचं त्यांना. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर काही लेकरांना त्या ठिकाणी नकारात्मक बोलतात तर त्यांचे पाठलाग करायला लागतात त्या गोष्टी. काही काही आई, काही काही वडील जे आहे ना, ते अशा काही गोष्टी बोलतात. हां, अरे जन्माला तू नरड दाबून जर मारला असता तेव्हाच मारायला पाहिजे होता, असं सुद्धा बोलतात लेकरांना. नका बोलू. ते शब्द त्यांचा पाठलाग करतात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. प्रभूची इच्छा नाही की तुम्ही असे शब्द वापरावे ज्यामुळे कोणाचं नुकसान व्हावं. आजही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला कार्य करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला रद्द करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमचे शब्द त्यांना चुकीचे शब्द बोलायचे नाहीये. मी तुम्हाला सांगतो, त्यांना ते चुकले ना, त्यांना रागवा, परंतु असे शब्द त्यांच्याविषयी वापरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? फार सुंदर आहे वचन देवाचं. उत्पत्तीमध्ये त्या ठिकाणी 49 जर अध्याय जर वाचला तर उत्पत्ती 49 मध्ये जेव्हा याकोबाने आपल्या 12 लेकरांना आशीर्वाद दिले तर त्याच्यापैकी एक पहिला पोरगा होता ज्याचं नाव होतं रौबेन. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो, रौबेना तू माझ्या ज्येष्ठत्वाचा त्या ठिकाणी काय आहे, माझ्या पौरुषत्वाचा तर पहिलं ज्येष्ठ फळ आहे, परंतु त्या ठिकाणी तू आपल्या बापाच्या शय्येवर चढलेला आहे, तू आपल्या बापाची त्या ठिकाणी प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे, तर तुला त्या ठिकाणी जो ज्येष्ठपणाचा हक्क आहे तो तुला मिळणार नाही. जे की तुम्ही अनुवादामध्ये जर पाहिलं तर ज्याचं त्या ठिकाणी जो पहिलं लेकरू आहे त्याला दुप्पट वाटा मिळायचा. बरं का, पहिलं लेकरू जे असतं ना त्याला काय मिळायचा, प्रॉपर्टीचा दुप्पट वाटा, पण रौबेनाला मिळाला नाही. तुम्हाला वाटतं का? अरे विचार करा, बायबल सांगतं जेव्हा त्या ठिकाणी रौबेनाला त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जेव्हा आम्ही वचन वाचतो तर आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, कारण की बायबल त्या ठिकाणी फार सुंदर प्रकारे आम्हाला काही गोष्टी सांगतं ज्या गोष्टींमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी जे शब्द त्या ठिकाणी याकोबाने आपल्या शब्दांद्वारे वापरले, ते शब्द वापरल्यानंतर तुम्हाला वाटतं का ते शब्द त्या ठिकाणी खराब झाले, ते त्या ठिकाणी नष्ट झाले? ते शब्द रौबेनाच्या जीवनामध्ये पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्यानंतर बघा तुम्ही रौबेनाच्या वंशामध्ये पहा, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घरी जाऊन अभ्यास करा. एकही प्रॉफिट, एकही संदेष्टा, एकही याजक, एकही पाळक, एकही कोणी व्यक्ती असा आला नाही की त्याचं नाव त्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलं गेलं. शब्द मारतो आणि शब्द जिवंतही करतो. हालेलुया. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पवित्र वचन आम्हाला जेव्हा आम्ही वाचतो की आमच्या जीवनामध्ये जे काही बाप बोलला ते शब्द त्याच्या जीवनामध्ये जसेच्या तसे त्या ठिकाणी पूर्ण झाले. प्रेज द लॉर्ड. मग विचार करा तुमच्या शब्दांना किती किंमत आहे बरं, आहे का नाही? म्हणा तुमच्या शब्दांना किंमत आहे. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही शब्दांना किंमत? मग कशाला लोकांसमोर म्हणता आपल्या शब्दाला किंमतच देत नाही, काय फायदा त्यांच्या दारात जाऊन. जिथं आपल्याला इज्जतच नाही देत, आपल्या शब्दाला आपल्याला कोणी विचारित नाही, तिथं कशाला जायचं? अरे तुम्ही देवाचे अभिषिक्त लोक, देवावर विश्वास ठेवणारे लोक, तुम्ही शब्द बोला, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ते कार्य करील, पण चांगलं बोला. हालेलुया. एखाद्याने तुम्हाला दुखवलं तर त्याच्या दुखावल्याच्या बदल्यामध्ये त्याचं वाटोळ व्हावं म्हणून प्रार्थना करू नका. त्यासाठी आशीर्वाद मागा का प्रभू याला सद्बुद्धी दे, याला चांगलं मन दे, याच्यावर त्या ठिकाणी माझ्यावर जितकं तू प्रेम करतो याच्यावरही तेवढंच प्रेम करतो, तुझ्या प्रेमाने याला भर की याने समजावं की सत्य काय आहे. आम्ही म्हणतो याचं टंगडच मोडू दे, याचं आमकच होऊ दे, याचं तेच होऊ दे, काय करायचं? प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे अपने सताने वालों के लिए दुआ करो. जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी काय करायचं आहे? प्रार्थना करायचं आहे. पाळक साहेब प्रार्थना कसं काय करावी? त्रासच तुम्ही देता, तुमच्यासाठी काय प्रार्थना करावी? रोज सकाळी आम्हाला 6 वाजताच उठून देतात.
चांगलं केलं का तुम्ही? अरे चांगलं केलं. पहिलेचा दावीद 4ला उठून देवाच्या उपस्थितीमध्ये जायचा, आजकालचा दावीद 11ला उठत होतो, 6ला उठायला लागला. चांगलं नाही झालं. मीच तो दावीद होतो जो 9, 9:30ला त्या ठिकाणी उठायचो. आणि चर्च मधले लोकांचा जेव्हा फोन यायचा, हा पाळक साहेब झोपलेत का तुम्ही? आता लाजत काजत कस काय म्हणावं त्यांना झोपलेलं आहे? नाही नाही, अरे आवाज पार ढेकरं ढाकरं काय काय देवला ठसके देऊ देऊ एकदम खाकरून खाकरून स्वतःचा आवाज कस काय चांगला करता येईल याचा प्रयत्न करून मी त्यांना नाही नाही बिलकुल नाही 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 बोला ना काय म्हणता. प्रेज द लॉर्ड. किती बी लपवण्याचा प्रयत्न करा, पण माणसं पहिले फोन केल्यानंतर पहिले हा पाळक साहेब झोपलेत का? असं पुष्कळ वेळा झालं की मी जेव्हा झोपलेलो होतो 9, 9:30, 10 वाजले होते आणि असं आता ठीक आहे ना, चर्चचे काही भाऊ बहिणी त्या ठिकाणी आले, त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिलं, झोपलेल्या अवस्थेमध्ये ताटकन उठून बसलो, काही सुधारा नाही काहीच नाही. मग मी त्यांना बाहेरच ठेव, तिथंच थांबून ठेव, आलेच मला अरे पण देवापाशी त्या एवढी चांगली का आता त्या ठिकाणी पहाटेच त्या ठिकाणी जाग येते, उठून लगेच आता कोणीही फोन करा, काय फरक पडत, कधी बी या. प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये बायबल सांगतं आपल्या त्रास देणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. अरे तुमच्या सभोवती किती कुंपण दिलेत माहिती आहे का? किती कुंपण दिले बरं? परमेश्वराने तुमच्यावर आजूबाजूला कुंपण घातले का रे? अरे वचनामध्ये उपदेशक जे शल्मोनाने लिहिलेला आहे त्या उपदेशकामध्ये काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? जो कुंपण तोडतो त्याला काय होतं? कधी साप चावला कोणा? चावला? वंदन ताईला चावला. येस. प्रेज द लॉर्ड. अजून कोणाला चावला का? मला तर 4-5 वेळा चावला. मी कोणाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. जो कुंपण तोडतो त्याला काय होतं? आता हे कुंपण कोणतं आहे बरं? बायबलमध्ये लिहिलेलं आहे. अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर तुम्ही पवित्र शास्त्र त्या ठिकाणी नीट वाचाल तर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आमच्या सभोवती त्या ठिकाणी कोणतं कुंपण ठेवलेलं आहे. हे विसरले वाटतं. इतिहास दोहराया जाएगा. प्रेज द लॉर्ड. चला योबाचं पुस्तक काढा बरं. पटकन घेईल मी, जास्त वेळ नाही घेणार, अर्ध्या तासामध्ये जिकडं तिकडं. चालेल ना? अहो चालेल का? प्रेज द लॉर्ड. पहिला अध्याय काढला का? योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय 7 ते 10 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आलास कुठून? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडून तिकडून हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतालावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. आणि सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योब देवाचं भय काय, फुकट बाळगतो काय? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या सभोवती तू कुंपण घातले आहे ना. म्हणजे योबाच्या अवतीभोवती कुंपण घातलं होतं म्हणून सैतानाला त्याच्या घरामध्ये घुसता आलं का? त्याच्या स्वर्गस्थाला धक्का लावता आला का? नाही लावता आला. मग देवाचं पवित्र वचन याद्वारे आम्हाला हे शिकवायचा प्रयत्न करत आहे की परमेश्वराने आमच्या चारही बाजूला त्याच्या दयेचं कुंपण घातलेलं आहे. हे 100% खरं आहे. पण अजूनही त्या ठिकाणी बायबल आम्हाला त्या कुंपणांविषयी सांगतं की ते कुंपण जेव्हा आम्ही वाचतो ते आमच्या जीवनामध्ये लागू होणं गरजेचं आहे. मग मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये 3 कुंपण आमच्या अवतीभोवती घातलेले आहे. किती कुंपण घातलेले आहे? 3 कुंपण घातलेले आहे. पहिलं कुंपण जे आहे स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय त्याचं 7वं वचनामध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर असं म्हणतो, परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे. मग पहिलं कुंपण कोणतं झालं? कोणाचं आहे? देवदूतांचं कुंपण आहे ना. पहिलं कुंपण देवदूतांचं आहे. म्हणजे परमेश्वराचं तुमच्या अवतीभोवती कोणाचं आहे? म्हणून रात्री झोपताना मी प्रार्थना करतो, देवा तुझ्या देवदूतांचं कुंपण आमच्या सभोवती असू दे. प्रेज द लॉर्ड. बरोबर का नाही? मग दुसरं कुंपण कोणतं आहे? जकर्या 2:5 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर स्वतः त्यांच्याकरता काय होईल? वाचा ना, जकर्या 2 अध्याय 5वं वचन. जकर्याचं पुस्तक आणलं तुम्ही? विसरले नाही कोणी?
जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. परमेश्वर म्हणतो तिच्या सभोवर मी तिला अग्नीचा कोट होईल, तिच्या ठाई मी तेजोरूप होईन. अरे परमेश्वर म्हणतो अग्नीचं कोट म्हणजे मी स्वतः त्यांच्यासाठी काय होईल माहितीये, अग्नीचं कुंपण. जेव्हा अलिशा त्या डोंगरावर होता, अलिशा सोबत त्याचा सेवक गेहजी होता, त्या शत्रूंनी त्या ठिकाणी साऱ्या बाजूने त्यांना घेरलेलं होतं आणि अलिशा म्हणतो आता आपलं काही खरं नाही, आता आपला काही निभाव लागणार नाही. अलिशा म्हणतो हे जेव्हा याचे आत्मिक डोळे उघड, त्याच्या डोळ्यांना स्पर्श करतो आणि जेव्हा अलिशाचे डोळे उघडले त्यांनी पाहिलं अग्नीचे दूत त्यांच्या सभोवर आहे. परमेश्वर म्हणतो मी स्वतः त्यांच्यासाठी अग्नीचं कुंपण. आमेन. तुम्हाला वाटतं का, मी आता एक रिसेंटली 2 आठवडे झाले असेल, 2-3 आठवडे झाले, साधू सुंदर सिंगची एक गोष्ट सांगितली होती, आठवत असेल, चांगलं आठवत असेल, पण पुन्हा त्या ठिकाणी पुनरावृत्ती गरजेची आहे ना. साधू सुंदर सिंग देवाचे दास होते. साधू सुंदर सिंग त्या ठिकाणी आत्म्यामध्ये चालणारे होते. एक सिख कुटुंबामधून देवाचा अनुभव घेतणारा व्यक्ती, ज्याच्या घरातल्या लोकांनी त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या विषाचा प्रभाव त्यांच्यावर झाला नाही, कारण की ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. म्हणून मी सांगतो ना, याच तो कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कोणती वाईट गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी बाधा करणार नाही. रात्रीच्या समयचे भय, दिवसात सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भरदोन प्रहरी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटवायची नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, मात्र ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यास ती. प्रेज द लॉर्ड. अरे मी एवढा एक्साइटमेंट मध्ये आहे, तुमचे तोंड पाहून मला कंटाळा यायला लागला. आता असं नका करू ना, असा प्रेज द लॉर्ड, प्रभू मध्ये आनंदी व्हा. कारण की आजचं वचन जे आहे ते आमच्याकरता एक शिक्षण आहे. आणि साधू सुंदर सिंग देवाच्या वचनामध्ये चालणारे लोक होते, देवाच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक होते. आणि त्या ठिकाणी ते ठिकाणी गेले, तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्याने सांगितली है ना. आज पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी वाटतं का येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं म्हणजे त्या ठिकाणी बदल करणं. अरे कसला बदल आहे, बायबल वाचा ना. एक व्यक्ती होता, ब्राह्मण पंडित त्या ठिकाणी होते, आणि त्यांनी पाहिलं का, अरे ख्रिस्ताची सुवार्ता मिशनरी आले ना, इकडचे आले तिकडचे आले, येशूचं सुवार्थ सांगायला लागले. आणि ते म्हणाले आता यांच्याच बायबलला वाचतो, याच्यातल्या चुका काढतो आणि यांनाच त्या ठिकाणी काय करतो, प्रश्न विचारतो. आणि त्यांनी मत्ताईचं शुभवर्तमान वाचायला सुरुवात केली. जसं मत्ताई संपलं ते तिथंच थांबले. आणि त्यांनी एक शब्द लिहिला, मी बायबल वाचायला घेतलं होतं का या बायबल मधल्या चुका काढण्याकरता, परंतु जसं जसं मी वाचायला लागलो तसं या बायबलने माझ्या चुका मला दाखवून दिल्या. हालेलुया. म्हणून बायबल वाचा. बायबल वाचणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी त्यांच्या देवाची ओळख आहे. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही वाचतो तर साधू सुंदर सिंगाची साक्ष आम्हाला ऐकायला मिळते. तिबेटमध्ये गेले आणि तिबेटमधल्या लोकांनी ज्या ठिकाणी ते सुवार्थ सांगत होते, लाठ्या काठ्या बुक्क्यांनी इतकं मारलं, इतकं बदललं. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं का आता बाबा मेला वाटतं, बेशुद्ध पडलेलं ते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, रस्त्याच्या कडेला त्या जंगलाच्या आजूबाजूला त्यांना टाकून दिलं आणि तिथून निघून गेले. एक व्यक्ती त्या मार्गाने आला, त्यांनी पाहिलं, त्यांनी उचललं त्या व्यक्तीने आणि एका गुहेमध्ये घेऊन गेला. त्यांनी ते उपचार केले, मलमपट्टी केले. 3 वेळा त्या ठिकाणी तो व्यक्ती त्यांना भोजन आणून द्यायचा. आणि काही दिवसानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. आणि एक दिवस त्या ठिकाणी ते आपल्या अंथरुणावर उठले आणि उठल्यानंतर देवाच्या दयेने पुन्हा एक वार ते एका गावामध्ये गेले. आता ज्या व्यक्तीने त्यांना मारलं होतं ना, त्यांच्यातल्या एका व्यक्तीने त्यांना पाहिलं, अरे हा माणसाला तर आपण मारलं होतं, हा इथं कसं काय त्याने. आणि त्यांनी जाऊन त्याच्या गावातल्या लोकांना सांगितलं, अरे ऐका, ज्या माणसाला आपण मारलं होतं ना तो परत दिसला. ते एवढे चिडले, असं त्याला मारून टाकलं होतं आपण, चला आज त्याचा कार्यक्रमच करून टाकायचा, आज त्याला मारून टाकायचं. आणि निघाले, लाठ्या काठ्या तलवारी हत्यार वगैरे जे काय असेल त्यांच्याकडे घेऊन निघाले. आणि त्या ठिकाणी ते गेले. संध्याकाळचा वेळ होता. त्यांनी पाहिलं या गुहेमध्ये तो राहतो. त्या माणसाने दाखवलं या गुहेमध्ये राहतो. आणि त्या ठिकाणी ते 4ही बाजूने आले. साधू सुंदर सिंग मस्तपैकी तिथे आराम करत होते, मध्ये आराम करत होते. आणि ह्या ठिकाणी हे लोक तिथे गेले आणि थोड्या वेळ निघून गेले, काहीच नाही केलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक बार साधू सुंदर सिंग एका ठिकाणी सुवार्थ सांगत होते. आणि हे सारे लोक तिथे आले, जसे आले तसे यांच्या पायाजवळ पडले. आम्हाला माफ करा, आम्हाला चुकलं, आम्हाला क्षमा करा. आम्हाला निश्चित कळालं का तुम्ही ज्या परमेश्वराची सेवा करता, ज्या परमेश्वराचं वचन तुम्ही सांगता, तो परमेश्वर निश्चित रूपी तुमच्या बरोबर आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. साधू सुंदर सिंग म्हणाले, काय झालं? त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करणार होतो. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मारण्याकरता तुमच्या त्या गुहेजवळ ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे आम्ही आलो, तेव्हा आम्ही आमच्या डोळ्याने त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे येणार, आम्ही तिथे थांबलो होतो. आम्ही जसं तिथे आलो तर आम्ही पाहिलं का एक व्यक्ती जो आहे तो संपूर्ण त्याचं अंग जे आहे ते अग्नीने भरलेलं आहे. त्याच्या हातामध्ये एक तलवार आहे, ती तलवार सुद्धा अग्नीने भरलेली आहे. आणि त्या आगीची तलवार घेऊन तो तुमच्या गुहेच्या 4ही बाजूला चक्कर मारत आहे.
परमेश्वर म्हणतो मी स्वतः तुमच्यासाठी अग्नीची कुंपण होईल, अग्नीचं कोट होईल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला समजणं गरजेचं आहे. तो परमेश्वर, मी तुम्हाला सांगतो, त्याच्या इच्छेशिवाय आमच्या केसाच्या, आपल्या डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या सभोवती परमेश्वराने कुंपण लावलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो चारही बाजूने पहिलं कुंपण आहे जे देवदूतांचं कुंपण आहे, दुसरं कुंपण जे आहे ते अग्नीचं कुंपण आहे, आणि तिसरं आणि महत्वाचं कुंपण जर आम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की मोशेला प्रभूने सांगितलं, जेव्हा मृत्यूचा दूत, मरण दूत जेव्हा त्या ठिकाणी त्या देशातून फिरेल तेव्हा इस्रायली लोकांनी काय करावं? कोकऱ्याचं रक्त आपल्या दाराच्या चौकटीला लावावं. आणि ज्या ज्या दाराच्या चौकटीला कोकऱ्याचं रक्त आहे तो मृत्यूचा दूत तिथे प्रवेश नाही करू शकणार, तो ती जागा ओलांडून पुढे जाईल. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यावर, आमच्या कपाळावर येशूचं पवित्र रक्त लागलेलं आहे. सैतान येशूच्या रक्ताला कधीच त्याच्या आयुष्यात काय त्याचा नाश होईपर्यंत ओलांडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. तो घाबरतो ना येशूच्या रक्ताला. आमेन. मग तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची, तुम्ही चारही बाजूने घेरलेल्या कशाने? कुंपणाने. मग विचार करा ना, योग जर देवाच्या भयामध्ये चालणारा होता, त्याच्यासारखा त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असा कोणी नव्हता, तरी योबाच्या जीवनामध्ये असं का झालं? काही काही लोक म्हणतात देवाची इच्छा होती. हा, देवाने आलो केलं ना. अहो केलं का नाही? हो नाही म्हणा ना. काय ते तुम्हाला वाटतं हा काहीतरी आपल्याला असं जर उत्तर दिलं ना, कन्फ्यूज केलं तर आपलंच त्या ठिकाणी पोपट होईल, असं काही नाही. उत्तर द्यायला कोणाला हे लागतं? उत्तर द्यायचं आहे. शाळेमध्ये नाही का आम्ही हात काही येत नसलं तरी हात वरती करतो, असं झालेलं असेल पुष्कळांचा. लोक मास्तरनी छडी मारू नये म्हणून 4 लोकांसोबत आम्हीच हात वरती केले, आम्हाला उत्तर येतं आणि आम्हाला खरंच उत्तर येत नाही, पण तरी कॉन्फिडन्स आमचा एवढा हात वरती केला आणि मास्तरनी आमचाच हात केला. सांग रे तू. झाला असेल ना. छडी बसू नये म्हणून बाकीच्यांना साऱ्याला मारलं, पण आमच्या हातावरती होत त्यांना नाही मारलं. आणि आम्हाला वाटलं की एकालाच विचारेन मास्तर, सगळ्याला थोडी विचारणार, कारण की तास संपायची वेळ झाली. आणि मास्तर म्हणे तूच सांग. हात उगाच वरती केला म्हणूनही मार खाल्ला, येत नव्हतं म्हणूनही मार खाल्ला. बाय 1 गेट 1 फ्री. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो योबाच्या चारही बाजूला कुंपण होतं तरी सैतानाने त्याच्या लेकरांना मारलं, त्याच्या पिकाचा नाश केला, आकाशातून अग्नी पडून त्याचे जनावर मेले, सर्व काही त्या ठिकाणी 10च्या 10, एका वेळेला 10 प्रेत त्याच्या घरामधून निघाले. असं का झालं? कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याच्या अंगावरही फोड आले ना. का झालं असं? प्रेज द लॉर्ड. आम्हाला समजणं गरजेचं आहे. कसं काय आला सैतान? कुंपण तर होतं ना. तुम्हाला वाटतं का प्रभू कुंपण लावल्यानंतर तोडून टाकतो म्हणून? काय झालं का असं? कुंपण कोण तोडतं? आम्ही तोडतो. जो कुंपण तोडतो त्याला काय होतं? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जर कुंपण लावतो तो कधी तोडत नाही. वाच, जाऊ द्या. उपदेशक 10 अध्याय 8 वचन वाचा. उपदेशक याचा 10वा अध्याय 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जो खाडा खणीतो तोच त्यात पडतो, जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खाणाल, तुम्ही त्याच्यात पडाल. तुम्ही जर कुंपण तोडाल तर तुम्हाला काय होईल? साप चावेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू कधीच कुंपण तोडत नाही, आम्ही तोडतो. देवाने जर कुंपण घातलं दुधाचं, अग्नीचं, त्याच्या रक्ताचं, तर तो कधीच तोडत नाही, तर कुंपण आम्ही तोडतो. आता योबाच्या जीवनातून त्याचं सर्वस्व गेलं, त्याचे लेकरं, जमीन, जनावर सर्वस्व गेलं. हे झाल्यावर तो एक विधान करतो. ते विधान या प्रकारे आहे. इयोबाचं पुस्तक त्याचा 3ऱ्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये इयोब एक विधान करतो. ते विधान या प्रकारे आम्हाला सांगतो, मला कशाचीही भीती वाटली तर तेच मजवर येते, कशानेही मला थरकाप झाला तर तेच मजवर येत. म्हणजे आपल्या भाषेमध्ये इयोब काय म्हणत होता? अरे मला जे वाटलं होतं तेच झालं. बरोबर ना? मी आधीच म्हटलं होतं असं होईल आणि तेच झालं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बघा,
अग्नीचं कुंपण त्याच्या भोवती होतं, दूतांचं कुंपण त्याच्या सभोवती होतं, रक्ताचं कुंपण त्याच्या सभोवती असूनही इयोब काय म्हणतो, ज्या गोष्टींची मला भीती वाटते त्याच गोष्टी अकस्मात येऊन माझ्यावर येतात. म्हटला का नाही त्याच्या तोंडाने? प्रेज द लॉर्ड. चारी बाजूनी कुंपण होतं तरी इयोब विचार करत होता का माझ्या लेकरांना तर काही होणार नाही ना, माझ्या जनावरांना तर कोणी नेणार नाही ना, माझं त्या ठिकाणी काही होणार तर नाही ना, माझं त्या ठिकाणी मला आरोग्याला काही होणार नाही ना, जनावरं कोणी मारणार तर नाही ना. अरे कुंपण लावलं तरी सुद्धा काय विचार करतो. म्हणून आता विचार करणार, भीती वाटत होतो म्हणतो ना, मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. म्हणजे त्याला भीती वाटत होती आणि तेच आलं त्याच्यावर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अशा विचारांना तुमच्या जीवनामध्ये जर येत असतील ना, जे विचार तुम्हाला भीती देत आहे, तर त्यांना येशूच्या नावात रद्द करायचं आहे. काय करायचं आहे? काय करायचं? अरे बोला ना. हा, आमेन. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. बायबल सांगतं इयोब असं का म्हणतो. बघा, इयोबाच्या जीवनामध्ये तो म्हणतो, माझ्या मनामध्ये विचार येत होते की मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येतं. ते त्याने ते विचार जे आहे ते रद्द केले पाहिजे होते, पण तसं त्याने केलं नाही. जे त्याच्या विचारात आलं ते तसंच झालं. प्रेज द लॉर्ड. हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हाही नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये येईल त्याला तुम्हाला रद्द करायचं आहे. खूप सारे लोक येतात पाळक साहेबाकडे, पाळक साहेब काम गेलं. अक्षय म्हणलं अरे वाईट झालं. नाही नाही, मला माहीतच होतं ते असं होणार. काही काही घरांमध्ये लहान लेकरं खेळत राहतात ना, लेकरं खेळत राहतात का नाही. तुमच्याकडे टेबल आहे, त्या टेबलवर काचेचा ग्लास ठेवलेला आहे. एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि धक्का लागून त्या ठिकाणी काचेचा ग्लास पडला. ती मधून ओरडती, मला वाटलंच होतं. कुठून ओरडती ती? किचन मधून. आवाज येतो तिला, काचा पडलं का ठपकन आवाज आला. आणि तिथून ओरडती, मला वाटलंच होतं ते असं होईल म्हणून. अगं तुला वाटलं होतं तेव्हाच त्या विचाराला येशूच्या नावात रद्द करायचा 25 रुपयाचा ग्लास वाचला असता तुझा. बरोबर ना. आम्ही पण ना एका वेगळ्याच याच्यामध्ये चालतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक नकारात्मक गोष्टीला येशूच्या नावात रद्द करायचं आहे, सकारात्मक गोष्टी स्वीकारून त्यांना आमेन म्हणायचं आहे. म्हणून तुम्हाला या गोष्टींद्वारे सांगू इच्छितो की परमेश्वराचं वचन जे काही तुम्ही स्वीकारून आपल्या जीवनामध्ये लागू कराल, त्याचं प्रतिफळ, त्याचं अभिषेक, त्याचं जे काही तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे ते तुमच्या जीवनावर दिसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक नकारात्मक विचाराला येशूच्या नावामध्ये काय करायचं आहे? दूर करायचं आहे. शब्दांवर नियंत्रण करा, शब्दांना योग्य दिशा द्या. कधी कधी इथपर्यंत त्या ठिकाणी कोणाची निंदा करायला येते त्याला गिळून घ्या. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला म्हणा, मला शुद्ध मन दे. प्रेज द लॉर्ड. खूप लोक आपल्या आरोग्याविषयी त्या ठिकाणी काय करतात? चिंता करतात, चुकीच्या गोष्टी करतात. आता तर काय करावं पाळक साहेब, दवाखान्यात गेलो, आता तर मला डॉक्टरने सांगितलं, आता काय सगळं संपलं. पाळक साहेब काय सांगावं, काय झालं? रिपोर्ट पहा ना. डॉक्टरनी मला सांगितलं तुला बीपी शुगर आहे बाळा. डॉक्टरनी मला सांगितलं आता तुझं काही खरं नाही, आता तू आयुष्यभर तुला गोळी घ्यायची. अरे मला एक गोष्ट सांगा, एक चुकीचा रिपोर्ट आल्याने आमच्या जीवनामध्ये जर एवढा परिणाम होतो, तर आमचा परमेश्वर जो आहे तो मृत्यूमध्ये जीवन फुंकणारा परमेश्वर आहे. तो आमची परिस्थिती बदलणार नाही का? मी मेडिकल लाईनच्या विरोधात नाहीये, परंतु माझा विश्वास आहे परमेश्वर आमची रिपोर्ट बदलू शकतो. हालेलुया. लोक म्हणतो हे काय सांगतो, हे काय, काही काही ओव्हर स्मार्ट आहे ना ते लोक म्हणतो असं करू नका, हे करू नका, अमकं करा तमकं करा. नाही रे, बायबल फार क्लिअर आहे. काय त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन करणारं, गोंधळात टाकणारे अशा काही गोष्टी नाहीये. गोंधळ आम्ही स्वतः तयार करतो, गोंधळ आमचे विचार तयार करता. कारण की बायबल सांगतं हृदय सर्वात कपटी आहे, त्याचा भेद कोणाला समजत नाही. असाध्य रोगाने ग्रासलेला आहे, त्याचं निदानच झालेलं नाही आजपर्यंत. काही बी विचार करतो. एखाद्याने फोनवर त्या ठिकाणी बिचाऱ्याचा बॅलन्स संपलं, फोन कट झाला, तर हे म्हणतो त्याने मुद्दामूनच फोन ठेवला. असं तर आमचं मन आहे. प्रेज द लॉर्ड. एखाद्याला घाई गडबडीमध्ये दिसलं नाही, प्रेज द लॉर्ड केलं नाही, म्हणतं पाळकणी मात्र कडं तोंड पाहूनच फिरून घेतलं. वा रे वा, मन काही विचार करतो. सत्य आहे ना. इथून गेले पाळक साहेब आणि माझ्याकडे चांगले पाहत होते आणि पाहून मला प्रेज द लॉर्ड, मी त्यांना प्रेज द लॉर्ड केलं, पाळक साहेबांनी प्रेज द लॉर्डच केलं नाही. अरे काय बोलावं, काही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्ही चुकीच्या घोषणा केल्यात ना परिवारासाठी, लेकरांसाठी, आमच्या नात्यांसाठी. त्याच्यामुळे परिणाम आहे. पती पत्नीचं नातं खराब होण्याचं कारण काय माहिती आहे का?
कारण की ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या घोषणाच केल्या नाही. ती म्हणती हा बाबा कधीच बदलणार नाही. कस काय बदलन? ती म्हणती नाही, तो म्हणतो ही जाऊन अजून बदलली नाही. अरे ती बदलणारच नाही. प्रेज द लॉर्ड. घोषणा करतात ना, बाळक साहेब तुम्हाला सारं सांगते, तुम्हाला सांगते बरं का, तुम्हाला सांगते सारं जग बदलन, पण हा बाबा काय बदलणार नाही. म्हटलं वा बाई वा, हा काय शब्द वापरले. अरे कसं काय बदलल तो? मी तुम्हाला सांगतो हे शब्द आमचा पाठलाग करता. अरे घरामध्ये सुद्धा काही बोलता, काही बोलता. प्रेज द लॉर्ड. मी तो सांगतो काय काय घरामध्ये त्या ठिकाणी पती पत्नी एकमेकाची अक्कल काढता पाळकासमोर. पाळकाच भामट्यासारखं होतं तिथं बसल्यावर. प्रेज द लॉर्ड. अरे सत्य परिस्थिती आहे. काय काय सहन करावं लागतं. लोक म्हणतात पाळकाला काही ताण नसतो. अरे लय प्रेज द लॉर्ड. नकारात्मक गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये, सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहे. बायबल सांगतं परमेश्वर तुमच्या शब्दांवर काय लावतो? फळ लावतो. परमेश्वर तुमच्या शब्दांमध्ये काय करतो? फळ लावतो. तो त्या गोष्टींना खरं करतो. अरे बायबलमध्ये जे घटना आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी दुसरे शमूएल पहिला अध्याय त्याचं 21-22 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाविदाचा सासरा कोण होता? सांगा लवकर. संपूर्ण बायबलमध्ये शाऊलाला 3 वेळा त्या ठिकाणी दावीद काय म्हणतो माहिती का? माझ्या पित्या. काय म्हणतो? 3 वेळा म्हणतो. आणि शाऊलाचा लढाई करता करता काय झाला? मृत्यू झाला बरं का. शाऊलाच्या दाविदाच्या शास्त्राचा काय झाला? मृत्यू झाला. आता या ठिकाणी जेव्हा त्याचा सासऱ्याचा मृत्यू झाला, जेव्हा दाविदाला हे कळालं की माझ्या सासऱ्याचा मृत्यू झाला, शाऊलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. कुठं झाला बरं तो? गिलबोवा डोंगरावर. कुठं झाला? म्हणा गिलबोवा. अरे म्हणा ना गिलबोवा. अरे कसे कसे काही काही शब्द चांगले असतात ना, तुम्हाला असं वाटलं पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. म्हणा गिलबोवा डोंगरावर शाऊलाचा मृत्यू झाला. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी 2 शमूएल 1 मध्ये शाऊलासाठी दाविदाने काय केलं? एक विलाप गीत लिहिलं. कोणतं लिहिलं? विलाप गीत लिहिलं. विलाप केला, त्याच्यासाठी शोक केला. कोणासाठी? शाऊलासाठी आणि योनाथनासाठी. त्याच्या दुःखामध्ये दावीद एक शब्द बोलतो. तो या प्रकारे त्या ठिकाणी म्हणतो. 21व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, गिलबोवाच्या डोंगरांनो तुम्हावर दहिंवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो, नजराना म्हणून देण्यास तुम्हासाठी अर्पण योग्य शेते न होवोत, कारण तेथे पराक्रमांची ढाल भ्रष्ट झाली आहे. शाऊलाची ढाल तैलाभ्यंगा वासून भ्रष्ट होऊन पडलेली आहे. दावीद काय म्हणतो माहितीये का इथं? गिलबोवाच्या डोंगरांनो तुम्हावर दहिंवर न पडो. दवबिंदू माहितीये का तुम्हाला? ज्याला हिंदीमध्ये ओस म्हणतात. माहित आहे ना? पूर्वीच्या नोहाच्या दिवसांमध्ये याने जमिनीचं सिंचन होत होतं, शेती वगैरे यायची आहे ना, कारण की तोपर्यंत लोकांनी पाऊसच पाहिला नव्हता. प्रेज द लॉर्ड. जसे दुबईचे लोक नाही का इकडे येऊन आता तिकडे लय पाऊस व्हायला लागला, कारण की देवबापाने सारं चक्र मान बदलून टाकलाय ना, कारण की गॉड इज इन कंट्रोल. परमेश्वर सिंहासनावर आहे आणि सारं काही त्याच्या नियंत्रणात आहे. प्रेज द लॉर्ड है ना. तर ते तिकडे इकडे येऊन येतात, त्यांच्या लोकांना इकडे येऊन येतात. कशाला घेऊन येतात? चलो मैं तुमको बारिश दिखाते. प्रेज द लॉर्ड. आणि मस्तपैकी मुंबईच्या ताज हॉटेलच्या त्या ठिकाणी खिडकीत बसून ते पाऊस पाहते आणि एन्जॉय करतात. पण या ठिकाणी बायबल काय सांगतं माहिती आहे का? जेव्हा शाऊल त्या ठिकाणी मेला, त्याचा पुत्र योनाथन मेला, तेव्हा देवाचं वचन सांगतं दावीद त्यांच्याविषयी शोक करतो आणि शोक म्हणतो, गिलबोवाच्या डोंगरांनो तुम्हावर दहीवर कधी पडू नये. आणि मी तुम्हाला सांगतो इतिहास साक्षीदार आहे. 3000 वर्ष झाले, आज सुद्धा गिलबोवाच्या डोंगरावर एक थेंब सुद्धा आकाशातून पडलेला नाही. हालेलुया. अभ्यास करून पहा. एक पान सुद्धा त्या ठिकाणी पाऊस पडला आणि तिथे त्या ठिकाणी उगवलं अजिबात नाही. दावीद देवाचा अभिषिक्त होता. जर दाविदाच्या मुखातले निघणारे शब्द त्या ठिकाणी खरे जर होऊ शकतात, तर तुम्ही देवाचे अभिषिक्त लोक आहात, देवावर विश्वास करणारे लोक आहात, तुमच्या मुखातून निघणारे शब्द रद्द होतील काय?
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमचे शब्द तुम्हाला विचार करून बोलायचे आहे. दाविदाचे शब्द जर डोंगराला लागू शकतात, तर तुम्ही जे काही लोकांसाठी, लेकरांसाठी, नात्यांसाठी, आरोग्यासाठी, तुमच्या परिवारासाठी जे काही तुम्ही बोलाल, ज्या चर्चला जाता त्या चर्च विषयी तुम्ही जे काही बोलता, ते त्या चर्चसाठी, त्या मंडळीसाठी, त्या लोकांसाठी, त्या लेकरांसाठी लागू होणार नाही का? प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला शब्द जे आहे ते विचारपूर्वक बोलायचे आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या भविष्यासाठी चांगलंच बोलायचं आहे. आमेन. देवाची महान दया आहे. आम्हाला साऱ्या गोष्टींमध्ये विश्वास योग्य राहायचा आहे. किती चांगला परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या शब्दांवर फळ लावतो. परमेश्वराला तुमचे दिवस बदलायचे आहे, म्हणून तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. शब्द मारतो आणि शब्द जिवंतही करतो. म्हणून बायबल सांगतं, नकारात्मक शब्द बोलू नका. अरे तुमच्या जीवनामध्ये कर्ज आहे तर तुम्ही म्हणा ना, प्रभू तू आम्हाला कर्जातून मुक्त केलेला आहे. आम्ही म्हणतच नाही, हा ना, इकडून कसं काय ऍडजस्ट व्हायचं, इकडून हप्ते कसं काय व्हायचे, आणि काय करावं आता, डोकं चालत नाही. अरे म्हणा ना प्रभूला, प्रभू तू आम्हाला कर्जमुक्त केलेला आहे, आम्हाला व्याधीमुक्त केलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, बोला ना. आणि आम्ही म्हणतो, पाळक साहेब इकडून असं आलं, डोक्यात गेलो, डोक्यातून लगे पाठीत आलं, पाठीतून लगे पोटात आलं, आणि परत हातामध्ये गेलं. शब्द मारतो आणि शब्द जिवंत करतो. मना कन्फेशन करा. आम्हाला बोलायचं आहे, बोलायचं आहे. आम्हाला प्रभू वचन दिलेले आहे, बोला बोला बोला. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत होणार नाही. दावीद शब्द बोलला, झालं. तुम्ही परिवाराविषयी जे बोलता, लेकरांविषयी जे बोलता, सकारात्मक बोला. काय किती सोपं वाटतं ना एखाद्याला म्हणणं, हे जाय मर तिकडच. सोपं वाटतं ना, पण परमेश्वर या शब्दांवर सुद्धा फळ लावतो बरं का. सत्य परिस्थिती आहे. बायबलमध्ये लिहिलंय, जर कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा म्हणतो उगच, तो न्यायसभेत दंडास पात्र आहे. कोणी त्याला मूर्ख म्हणतो तर तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र आहे. उगच म्हणणाऱ्या लोकांना. आणि आम्ही असं उगच तर त्या ठिकाणी दिवसभरामध्ये 200-300 वेळा म्हणतो, आम्हाला त्याचं काही गमना पस्ताव. त्यांना म्हणतो आम्ही चित बी मेरी पट बी मेरी, तू आम्हाला नको शिकू. एखादं म्हणलं ना अरे वचनामध्ये असं, ए तू आम्हाला नको सांग. तो अपेक्षा जास्त आम्ही पावसाळे पाहिले. अरे वा, बायबल उकळून पिलोय. मी म्हटलं कसं उकळलं, मला बी सांगा, मला बी उकळून प्यायचंय. प्रेज द लॉर्ड. उकळून पिणाऱ्या लोकांना मला प्रश्न विचारलो, आम्ही बायबल उकळून पिलो. मी म्हटलं कसं काय टाकलं, म्हटलं मस्त पातीला बितीला घेतलं, पाणी बिनी टाकलं, बायबल त्याच्यावर टाकलं, त्याचं उकळलं, मस्त सूप तयार झालं, गटकन पिऊन घेतलं. अरे असं कुठं राहतं का? बोलायच्या गोष्टी राहतात. उगाच त्या ठिकाणी आम्हाला सत्य समजणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र जीवनामध्ये लागू करण्यासाठी आहे, बोलण्यासाठी नाहीये. हालेलुया. एक उदाहरण देतो शब्दाच्या प्रवाहाबद्दल आणि नंतर संपवतो. आता बराच वेळ झालाय ना, बोर झाले ना तुम्ही? नाही झाले ना? जे झोपले ते म्हणा बरं प्रेज द लॉर्ड. जे नाही झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा बरं. आता म्हणजे जे नाही म्हटले ते झोपले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? शब्दांचे प्रभाव पहा ना. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर काही पण करू शकतो. हा, बायबल सांगतं, शिव्यांच्या बदल्यामध्ये शिव्या थोडी द्यायच्या आहे, निंदाच्या बदल्यामध्ये तुम्हाला थोडी निंदा द्यायची आहे. आमचा इतका वाईट स्वभाव आहे. मी मागेही सांगितलं, रस्त्याने जाता जाता एखादा माणूस दुसऱ्याला शिवी देतो तर आम्ही त्याच्याकडे म्हणून पाहतो, जसं काय आम्हालाच दिली. सत्य आहे ना? कशाला पाहायचो? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अमेरिकेमध्ये एक घटना आहे, अमेरिकेची घटना आहे. आठवते की नाही मला माहित नाही, कारण की मी पुष्कळ गोष्टी रिपीट सांगतो तरी लोक विसरून जातात. का विसरतात मलाही कळालं नाही आजपर्यंत. ठीक आहे, अमेरिकेमधली घटना आहे बरं का. आता अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी तेव्हा गृहयुद्ध चालू होतं. होम वॉर. सिव्हिल वॉर म्हणजे काय हा ना? सिव्हिल वॉर अंतर्गत. तर हे अमेरिकेचे लोक जे आहे ना, एका गावातले, हे एकमेकालाच मारायचे. तर त्यांचं त्या ठिकाणी ते युद्ध चालू होतं. आणि हे युद्ध चालू असताना एकदा काय झालं, या अमेरिकेच्या लोकांनी खूप सहन केलं. आता गव्हर्नमेंटला तर काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावं लागेल, म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, या लोकांना जे आहे ते त्यांना सांगितलं, त्यांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही आपल्याच लोकांना का मारता?
तर ते म्हणाले की आमचे हक्क आम्हाला मिळवून द्या, आम्ही या साऱ्या गोष्टी सोडून देतो. तर सरकारने काय केलं, त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, तुमचे जे हक्क आहे, तुमचे जे राईट्स आहेत, ते जे काही मूलभूत अधिकार आहे ते आम्ही तुम्हाला देतो. त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे जेवढे हत्यार आहे ते सारे आणून तुम्हाला काय करायचं आहे, आमच्याकडे जमा करायचे आहे. ते सगळे लोक ते आहे ते तयार झाले. त्यांनी काय केलं, हत्यार सगळे घेतले आणि गव्हर्नमेंटच्या स्वाधीन केले. आणि जसे त्यांनी स्वाधीन केले, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने सांगितलं तुम्हाला आम्हाला काहीच द्यायचं नाही, जे करायचं ते करा, काही देत नाही, तुमचे हक्क बी देत नाही, काहीच देत नाही. आता कसं वाटतं बरं? कधी कधी आमच्या जीवनामध्ये होतं ना, गोड बोलून आमच्याकडून सारं घेतात आणि आम्हाला म्हणतात जाय काय देत नाही, आता काय करायचं कर म्हणतो ना, लय वाटतं. आता या लोकांकडे हत्यारं नव्हते, परंतु यांना माहित होते, यांच्याकडे शब्द होते, यांना माहित होतं शब्दांचं सामर्थ्य काय. व्हाईट हाऊस माहित आहे ना, प्रेसिडेंट हाऊस असतं अमेरिकेमध्ये. व्हाईट हाऊस समोर सगळेजण उभे राहिले आणि त्यांनी तिथं उभा राहून त्या ठिकाणी एक गोष्ट ते बोलले, आज नंतर अमेरिकेचा एकही राष्ट्राध्यक्ष आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. काय बोलले ते? आज नंतर अमेरिकेचा कोणताही राष्ट्रपती आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आणि त्या गोष्टी ते बोलले. इतिहास त्या ठिकाणी सांगतो 1860 ते 1980 मध्ये जेवढे सुद्धा राष्ट्रपती झाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, त्यापैकी एकाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. इतिहास सांगतो, इतिहास 1860 पासून 1980 पर्यंत कोणताही राष्ट्राध्यक्ष आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. जॉन एफ केनेडी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता, गाडीमध्ये चालला होता, 2 गोळ्या त्याला मारल्या, गाडीमध्ये त्या ठिकाणी मेला. पत्नीला कळालं नाही. जेव्हा गाडी थांबली, पत्नीने त्याला हात लावला, तेव्हा तिच्या हाताला त्या ठिकाणी रक्त लागलं. तेव्हा तिला कळालं की याला 2 गोळ्या लागलेल्या आहे, तो मेला. अब्राहम लिंकन एक नाटक पाहायला गेला. जसा लाईट बंद झाल्यानंतर एक गोळी आली जी अब्राहम लिंकनला लागली. जसा लाईट त्या ठिकाणी चालू झाला, अब्राहम लिंकन रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला होता. प्रेज द लॉर्ड. कोणताच राष्ट्राध्यक्ष आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. आणि एक दिवस झालं काय, मग 1980 मध्ये डेरेक प्रिन्स जे देवाचे दास होते, डेरेक प्रिन्स देवाचे दास होते, पुष्कळ सारे सेवक घेऊन त्या ठिकाणी त्यांनी उपवास केले आणि उपवास प्रार्थनेसहित त्या ठिकाणी व्हाईट हाऊसमध्ये गेले. आणि व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथे जाऊन त्यांनी उपवास प्रार्थना केली. राष्ट्रपतींना सोबत घेऊन गुडघे टेकून त्यांनी त्या लोकांची माफी मागितली आणि म्हणाले की आम्ही लोकांचे हक्क त्यांना देऊ. आणि त्या ठिकाणी त्यांनी देवाला क्षमा मागितली. ते म्हणाले आम्ही वायदा तोडला, आज आम्ही कबूल करतो, हे देवा आम्ही सर्व जे हक्क आहे ते नागरिकांचे त्यांना पुन्हा देतो. आणि त्यानंतर देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी त्यांना जेव्हा सांगितलं, प्रार्थना त्यांनी केली. प्रार्थना केल्यानंतर 1980 नंतर ते आजपर्यंत कोणताच राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा मारला गेला नाही. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. फार सोपं वाटतं ना कोणाचा तळतळाट घ्यायला. घरामध्ये म्हातारे माणसं राहतात, काय काय बोलून जातात. आम्हाला वाटतं हे भयानक आहे. मी तुम्हाला सांगतो, शब्द मारतात आणि शब्द जिवंतही करतात. शब्द मरत नाही. आम्ही फार सहजपणे लोकांना म्हणतो जा मर, काही कर, आम्हाला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगतो, शब्द जपून वापरायचे आहे. एक इमोशनल व्यक्ती जो आहे ना, भावनिक व्यक्ती, भावनांमध्ये नाही, भावनाबाई शून्य चालायचं. त्रास सगळीकडे, त्रास कुठं नाही, सगळीकडे त्रास आहे. पण एक इमोशनल व्यक्ती नेहमी पापामध्ये पडतो, विचारामध्ये पडतो, साऱ्या गोष्टींमध्ये पडतो. त्याचं मनच कमजोर आहे ना. प्रेज द लॉर्ड.
आम्हाला इमोशनल नाही बनायचं आहे, शब्दांना योग्य दिशा द्यायची आहे. हे जे शब्द वापरतो ना, सकारात्मक बोलायचं आहे. आम्हाला वाटतं नाही आम्ही असंच नाही बोललो. अरे नाही, कशाला बोलता? सहजही नका बोलू, क्लिअर बोला. तुमचं बायबलमध्ये लिहिलं आहे, तुमचं बोलणं एकतर हो तर होच असावं, नाही तर नाहीच असावं. पण आमचं बोलणं नाही मधीन कधी हा मध्ये पलटत आहे, आम्हालाही कळत नाही. सिस्टर काही बनवू नका बरं का जेवण. नाही पाळक साहेब, नाही बनवलं, नाही बनवायचं, नाही बनवू नका. बसा पाळक साहेब जेवायला. नाही 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 काय, हा हा नाही नाही काय, अरे नाही बसा. बरं जाऊ द्या, लईच आग्रह करतात. ठीक आहे वाडा, थोडंच द्या बरं का. थोड्याच्या नावाखाली 2 भाकरी खातोय का, गपागप खातोय 2 भाकरी आणि म्हणतो नाही नाही नाही. बरं झालं, लई सुंदर बनवलं, लई सुंदर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आपल्या आरोग्याविषयी, आपल्या परिवाराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या नातेसंबंधांविषयी, आपल्या भविष्याविषयी चांगलं चांगलं बोला. तुमचे शब्द मरत नाही, ते शब्द त्या ठिकाणी पूर्ण होतात. पडक साहेब मला झोका हालताना दिसतो. पडक साहेब मला असं वाटतं. अरे वाटणारच ना. नकारात्मक गोष्टी दूर करा ना. पाळक साहेब ते तुमच्यासाठी तुमच्याविषयी असं बोलले होते. म्हटलं बोलू द्या. अहो ऐका ना काय बोलले, मला काय करायचं. बोलले जे बोलले त्यांचं प्रभू न्याय करील. प्रेज द लॉर्ड. म्हणून कधी कधी लोकांनाही भीती वाटायला लागली, आता याला काही सांगा वगैरे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सत्य, अरे वचनानुसार चालणार आहे. तुम्हाला वाटलं का कधी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांचे चुगले एकमेकाला केल्या असतील? केल्या का? तुम्हाला वाटतं का? अरे प्रभूला माहित होतं जो यहूदा इस्करियोत होतो तो त्याला चोरायची सवय होती, दानातले पैसे चोरायचा तो. पण प्रभू त्याला काही बोलला का? आणि आम्ही पहा ना, थोडंसं त्याच्याकडून काही चढ उतार झाला तर आम्ही त्याला म्हणतो असं नाही, चुकीचं आहे, असं नाही. अरे काय, प्रभूने काय कोणाविषयी बोलला नाही. म्हणून तर त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे, असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूचा होता तो तुमचाही असा. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना आपल्या जीवनातून दूर करा आणि चांगल्या गोष्टींच्या घोषणा आम्हाला करायच्या आहे. लेकरांविषयी करा, शिक्षणाविषयी करा. तुम्हाला नाही अभ्यास येत ना, म्हणा ना प्रभूला. तुझं वचन सांगतं प्रभू, तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा आहे त्याने मजकडे मागावं, मी त्याला ज्ञानाने भरील. देणार नाही प्रभू ज्ञान? अरे नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन नीतिसूत्रामध्ये सांगतं, सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करतो. सरळ जनांसाठी परमेश्वर सक्सेस त्यांच्या जीवनामध्ये तयार करतो. आम्ही गोंधळात का राहतो? कारण की आमचं ध्येयच आम्हाला कळत नाही. घडीत म्हणतो आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करतो, घडीत म्हणतो आम्ही पित्याच्या नावात प्रार्थना करतो, घडीत म्हणतो आम्ही पवित्र आत्म्याच्या नावाने. अरे आम्हाला कळतच नाही अजून. म्हणून मी म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या पाठीमागे जात. तुम्ही कोणाची मेंढर? शेळ्या आणि मेंढरांमध्ये फरक आहे बरं का. बायबल सांगतं शेळ्या मेंढरं वेगळे वेगळे केले जातील. मेंढरं आहे ना एका लाईनीत चालणार राहतात, शेळ्या इकडे तिकडे तोंड घालणार राहतात. बरोबर आहे का नाही? शेळीचा कान धरून वाढावं लागतं, मेंढराला तसं थोडी करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. हो बरोबर का नाही? काही काही बोकडं बी राहतात, धडका मारितात. हा विनोदाचा भाग झाला, परंतु देवाचं वचन त्या ठिकाणी स्वीकारावं. हेच वचन स्वीकारा, परमेश्वर लय चांगलं करेल. कोणी काय बोलतं, काय करायचं? त्यांच्याविषयी चांगलं बोला. मी तर त्या ठिकाणी जे कोणी मला त्या ठिकाणी असं दिसतं आणि ते त्या ठिकाणी ख्रिश्चनिटीला बदनाम करतंय तर मला राग येत नाही. कोणी येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी काय बोलतं, ते शिव्या देता, काय काय घाणेरड्या कमेंट करता, मला फरक पडत नाही. तर तुम्ही म्हणाल तुझं देवावर प्रेमच नाही. अरे वचन लिहित असं, अशी स्वभाव प्रभूचा स्वभाव. वो गाली के बदले कभी गाली न देता था. अरे त्याच्या लोकांनी जेव्हा निंदा केली, जेव्हा छळ केला तर त्याने कधी धमकावलं नाही.
त्याच्या तोंडावर थुंकले तर त्याने कधी प्रत्युत्तर केलं नाही. त्याला म्हणाले वधस्तंभावरून खाली उतरून दाखव, येऊ शकत होता पण आला नाही. तर वरतून म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, यांना काय कळ, हे करता त्यांना समजत नाही. आणि आम्ही त्या ठिकाणी प्रभू येशूचं लगे थोडा विषय काय आलं लगे एकमेकाला पाठवतो, बघा ख्रिस्ती लोकाला त्रास देत राहिले. मी तर म्हणतो अरे फटके बसले पाहिजे अजून. काय नाही पाळक साहेब, सुरुवात तुमच्यापासून होते. आमेन आमेन. ठीक आहे ना, सहलेंगे ना. जर त्याने आमच्यासाठी एवढं सहन केलं तर आम्ही का नाही सहन करा. प्रेज द लॉर्ड. असे चेहरे टवटवीत असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये लिहिलं, जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे कधी लाजेनी काळवंडली नाही. आम्ही जगाकडे पाहतो, दे रे 20 रुपये, देतो ना 2 दिवसात, 1000 रुपये दे बरं, द्या ना लगेच, हे आत्ता. तू तुझ्याच मुखाने दोषी ठरशील आणि तुझ्याच मुखाने निर्दोष ठरशील. नवस करण्यापेक्षा, नवस करून न फेडण्यापेक्षा तो नवस न केलेला चांगला. आप बोलकर भूल जाते हैं लेकिन परमेश्वर सुनकर कभी नहीं भूलता. तुम्ही बोलून विसरून जाता, देवा एवढं काम कर, मनापासून सांगते आजपासून ही बाई तुझीच. आणि बाईचं काम झालं तर बाई कधीच देवाला दिसली नाही. भाऊ आला, एकदा नोकरी लागू द्या पाळक साहेब, अशी सेवा करीन ना काय सांगू तुम्हाला. नोकरी लागती, पगारामध्ये वाढ होती, तर बाबा कधी तोंड दाखवित नाही चर्चला. म्हणलं वा रे वा, हे खुदा है ना. या गोष्टींना समजायचं. प्रेज द लॉर्ड. समजलं का हो तुम्हाला वचन? समजलं का? सकारात्मक घोषणा करायची आहे बरं का. आता मी एक तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी समस्या आहेत, साधं सांगतो, समस्या काय असो, कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाच्या अंगामध्ये मुंग्या येत असतील, है ना, काही गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टींना आम्हाला काय करायचं आहे? घोषणा करायची आहे की प्रभू तू या बदललेल्या आहे. बदलशील नाही, बदललेल्या आहे. पारिवारिक भांडणं असतात ना, नवरा बायकोचे पटत नाही, लेकराचं आईबापाचं पटत नाही, सासू सासऱ्याचं सुनेचं पटत नाही, आहेत ना, साऱ्या गोष्टी आहेत ना. तर प्रभूला एकच गोष्ट मागा, प्रभू हे बदलणारं तू आहे. तंगी आहे घरामध्ये, कर्ज आहे, डुबलेले आहे, असं वाटतं आता काय कळत नाही. पुष्कळ लोक निराशेमध्ये आहे, त्यांना लेकरांना एज्युकेशनविषयी मार्गदर्शन नाही आहे, इतके दिवसाचे प्रयत्न करत राहिले, अपयश वारंवार येत राहिलेलं आहे. सकारात्मक बोला, चांगलं बोला, परमेश्वर तुमचा उत्कर्ष केल्याशिवाय राहणार नाही. नात्यांमध्ये दुरावा आहे, नातेवाईकांमध्ये त्या ठिकाणी फूट पडलेली आहे. प्रभूला म्हणा तू समेटाचा आत्मा दिलेला आहे, परमेश्वर नाते जोडणारा आहे ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, संकट समयात सहजपणे उपलब्ध होणारा आमचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर येतील पुष्कळ लोक येतील, तुम्हाला सांगते, हा तुम्ही जे शिकवता ते चुकीचं आहे. अरे काय चुकीचं आहे? पवित्र शास्त्र जे शिकवतं तेच आम्ही सांगतो. आम्हाला येशूच्या जीवनाचा पाठलाग करायचा आहे. चमत्कार काय 2 दिवसेंदिवस होतच राहतात. आमेन. प्रेज द लॉर्ड.